हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार। देशभरात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज। शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी, वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपये मानधन मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप। तर कुणी एकाकीपणाने वागत असेल तर पक्षप्रमुखांना कळलं पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत आलेही नसते, चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। तर माझ्या नशिबात लोकसभा, ज्योतिषांनी सांगितलं त्यामुळे मला तिकीट मिळेल, खैरेंना विश्वास। काल, आज आणि उद्याही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच, बाकी सर्व अफवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्पष्ट। संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य। मंत्री संदीपान भुमरेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत, शिरसाटांची माहिती। कडवट शिवसैनिक म्हणवणाऱ्या राऊतांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो नाही, राहुल गांधी हेच राऊतांचे नेते, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करणं हे शरद पवारांचं षडयंत्र, त्यांना जुना राग काढायचा असेल, खासदार संजय मंडलिकांचा गंभीर आरोप। ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती, ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक असल्यानं भेटीला विशेष महत्त्व। मुंबईमध्ये उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक, 20 पक्षातील प्रमुखांना बैठकीचं आमंत्रण। राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर सर्व नेते बैठकीत सहभागी होणार। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल, चेन्नीथलांसह थोरातांची शरद पवारांसोबत बैठक, भेटीत जागा वाटपावर चर्चा, बाळासाहेब थोरातांची माहिती। विजय शिवतारेंवर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू, दीपक केसरकरांनंतर शंभूराज देसाई शिवतारेंच्या भेटीला, मंत्र्यांकडून शिवतारेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू। मुख्यमंत्र्यांचा विजय शिवतारेंना फोन, मुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस। अजितदादाच ठरवतात पुरंदरचा विजय, नावात विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनातही असावा लागतो, बॅनरबाजी करत अजितदादा गटानं विजय शिवतारेंना डिवचलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर, दिल्ली सरकारच्या मद्यधोरण प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।